एकीकडे भाजपकडून राज्यात मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न होत असताना कोणत्याही क्षणी होऊ शकणाऱ्या विधानसभा निवडणूक घोषणेच्या तोंडावर महायुती सरकारनं सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं तब्बल 38 निर्णय घेतलेत। यात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला। राज्य सरकारनं माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलाय। ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच कोतवालांच्या मानधनात 10% वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती करून 4,860 पदांची भरती देखील केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या मिठागरांच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पातल्या लोकांसाठी ही घोषणा झालेली आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकूण 38 मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत। त्यापैकी काही ठळक निर्णय कोणते पाहूया। मंत्रिमंडळाने जे मोठे निर्णय घेतले त्यापैकी पहिला मोठा निर्णय तो म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातला शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त 4,860 विशेष शिक्षक पदांची निर्मिती देखील आता केली जाते। जिल्हा परिषदेच्या 2005 नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय दिला जाणार आहे। ग्रॅच्युइटीच्या मर्यादेत 15 लाखांवरनं 20 लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। तसंच होमगार्ड्सच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ झालेली आहे। याचा थेट लाभ 40,000 होमगार्ड्सना होणार आहे। राज्यातील आणखी 26 ITI संस्थांचं नामकरण देखील करण्यात आलेलं आहे। केंद्राच्या मिठागराच्या जमिनी आता राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।